3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय आणि हा मृत्यू आगीमध्ये जळून झालाय. विचार करा काय अवस्था झाली असेल त्या 3 चिमुकल्यांची. ही घटना अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयामध्ये घडली आहे. जिल्हा महिला रुग्णालयाचं अगदी 1 वर्षापूर्वी सुरू झालेलं NICU नवजात शिशु अतिदक्षता विभाग, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट त्या अतिदक्षता विभागामध्ये पसरले आणि त्यामध्येच या 3 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागलाय. रुग्णालयाचे कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर्स यांनी होईल तितक्या चिमुकल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. 36 चिमुकल्यांना यामधून वाचवण्यात यश आलंय म्हणणार नाही मी, पण त्यांनी वाचवलंय. पण यामध्ये 3 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागलाय. या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ही काही एक घटना नाहीये. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडोडे समोर आणणाऱ्या अनेक घटना राज्यामध्ये घडलेल्या आहेत. पण या घटनेच्या अनुषंगाने आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं, रुग्णालयांचं ऑडिट होणं गरजेचं आहे. फायर ऑडिट, मेडिकल इन्स्ट्रुमेंटचं सिक्युरिटी ऑडिट हे सगळं होणं गरजेचं आहे. कारण या घटनेमध्ये फायर सिस्टम लवकर ऑन का नाही झाली असे सुद्धा प्रश्न नातेवाईकांकडून आणि नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. विचार करा, कधी दिवा लावताना चुकून हाताला वाफ लागली तरी त्रास होतो. या 3 नवजात बालकांना काय वाटलं असेल तेव्हा आपण नाही विचार करू शकत. अतिशय गंभीर बाब आहे आणि याचा खरंच आता गंभीरतेने सरकारने विचार केला पाहिजे.